तिथे पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसल्यावर अजित पवारांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यात पुढील शहराध्यक्षांच्या नावावर चर्चा झाली। अजूनही आजी माजी नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना दिला। आता 21 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। या बैठकीची जबाबदारी माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे देण्यात आली। या बैठकीत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे। तर शरद पवार 20 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा घेत आहेत। त्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवारांची ही बैठक असेल। त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकारणात आता काका विरुद्ध पुतण्या अशी लढत पाहायला मिळते। आज या ठिकाणी दादांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मीटिंग करण्यात आलेली आहे। खरं तर पिंपरी चिंचवड आणि भोसरी परिसरातील आजी माजी नगरसेवक या ठिकाणी आले होते आणि सर्वांचं म्हणणं ऐकून दादांनी घेतलेलं आहे। येणाऱ्या 21 तारखेला पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक मोठी बैठक लावणार आहे आणि त्या बैठकीच्या नंतर या शहराचा अध्यक्ष कोण होणार ते ठरवणार आहे। त्या उपस्थितांमध्ये शहरातील घडामोडी येणाऱ्या काळामधील विधानसभा याच्यावरती चर्चा झालेली आहे। सविस्तर चर्चेसाठी दादांनी वेळ दिलेली आहे। विलास लांडे या बैठकीला उपस्थित होते। विलास लांडे होते, अण्णा बनसोडे होते। तिथे आगामी काळात विलास लांडे हे आपलाच प्रचार करतील असा विश्वास अजित गव्हाणेंनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झालेल्या अजित गव्हाणेंचे माजी आमदार विलास लांडे हे मार्गदर्शक समजले जातात। मात्र विलास लांडेंनी आज थेट अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे भुवया उंचावल्या होत्या। आज ते बैठकीला जातील अशी कल्पना होती असं गव्हाणे यांनी म्हटलंय। मला आमची काल चर्चा झाली होती आणि आमच्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की उद्या सकाळी मी बैठकीला जाणार। त्याच्यामुळे ते माझ्यासाठी अचानक वगैरे काही घडलं नाही आणि त्यांचं 100% मार्गदर्शन आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत। त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काही चिंता वाटत नाही। परंतु विलास लांडे नेमके कुठे आहेत? ते शरद पवार गटात आहेत की अजित पवार गटात आहेत? ते काही आगामी काही दिवसामध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात, परंतु ते माझ्या पाठीशी आहेत हे 100% खरं आहे। त्याच्यामुळे ते बाकीचं मी काय सांगू शकत नाही, ते माझ्या पाठीशी आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।